काय सगळ्या यूट्यूब फॅमिलीला सगळ्यांना रामकृष्ण हरी. मी बनवते शिमला मिरची आणि ढबू मिरची काय ते गवारीची शेंग सारखी मी शिमला मिरचीच म्हणते. शिमला मिरची नाही आहे, ढबू मिरची आहे. तर शिमला मिरची धुवून कापून शेंगदाण्याचा कूट थोडासाच होता तेवढाच घातलेला आहे, भरून घेतला आहे ह्याच्यामध्ये बघू शकता. आणि हे कोथिंबीर आणि लसूण बारीक केलेला आहे. त्याच्यासाठी जिरं मोहरी बी वापरणार आहे. हे ते घेतली या गवारीची शेंग असे मस्त असे स्वच्छ धुवून घेतलेले आहे. टमॅटो घेतला या गवारीची शेंगदाण्याचा कूट हळद मीठ असं ह्याच्यामध्येच घेतलेला आहे. डायरेक्ट असंच फोडणीला घालणार आहे. तर छान मस्तपैकी अशी तयारी झालेली आहे. मी चपात्या बनवून झालीत म्हणून माझा किचन तसा घाण आहे बरं का. पण आता मी एवढं फोडणीला टाकलं की स्वच्छ करून घेणार आहे. कढईमध्ये मी तेल बी घातलेलं आहे छान असं कढईमध्ये तेल घातलं आहे. तेल तापाय ठेवले. थोडंसं जिरं मोहरी शिमला मिरचीसाठी वापरणार आहे. ढबू मिरची काय असं म्हणजे स्वप्नीला आणि त्यांना बी आवडत नाही. दीदीसाठी खास करायची आहे. मला बी आवडते पण धर हे धर ताई हे धर अंदर खाऊ. ककडीचं वाटोळं करते लई सगळे ककडी तोडून कुरतांडून पाक टाकते या. तर चॅनलवर कोण नवीन असेल तर प्लीज सबस्क्रायबर करा आणि छान छान कमेंट करा. सबस्क्रायबर करायला विसरू नका. तर तेल तापलं या. मी आता त्याच्यामध्ये थोडीशी मोहरी घालते, थोडंसं जिरं आणि हे जे आहे लसूण आणि कोथिंबीर बारीक केलेली आहे. लागलं आणि त्याच्यामध्ये ढबू मिरची घालणार. तेलात वापरले की कुठलीही गोष्ट खायला छानच लागते, त्याच्यामुळे काय विशेष नाही. आता मी काय करते हे मिक्स करून घेते छान असे. तर असे शिमला मिरची झालेली आहे. आता मी ह्याच्यामध्ये झाकून ठेवणार आहे. वाफ चांगली येईल बारक्या गॅसवर. तर आता मी गवारीची शेंग बनवून घेते. मग गॅस चालू करते. ते गॅस बारीक चालते. पातेलं ठेवते गॅसवर. पातेल्यामध्ये बनवणार आहे ते. पातेलं टाकते या. दीदीने कचऱ्याची बादली नेली आणते इकडे 1 मिनटं. तर पातेल्यामध्ये मी तेल घातलेलं आहे, थोडंसंच घातलं आहे. आणि इथं लसूण कोथिंबीर बारीक केलेली आहे छान अशी. इकडं गवारीची शेंग आहे. थोडंसं जिरं मोहरी वापरणार आहे त्याच्यासाठी. तर हे लसूण ह्याच्यावर ठेवते जरा म्हणजे मला पटकीन घालता येईल आहे का नाही. किचनपासून घ्यायचा आहे. असा किचनवर राडा असला की मला लई अंगावर काटाच फुटतोय. पण काय आता स्वप्नील बी येईल भूक अजून वेळ बी झाला आहे, भरपूर डबा बी द्यायचा आहे. मोहरी घातली, जिरं थोडंसं, लसूण आणि कोथिंबीर बारीक केलेली मिक्स करते. लसूण भाजला हे टमॅटो घालणार आहे त्याच्यामध्ये. आता मी ह्याच्यामध्ये असं टमॅटो घालते. टमॅटोनं चांगले लागते गव्हाला म्हणून जरा टमॅटो घालते. हे काही छोटंसं बारकं टाकून घेतलेलं. आता छान मिक्स करते टमॅटो
आणि मिक्स केल्यानंतर हे सगळं त्याच्यात गवारीची शेंग ही सगळी त्याच्यामध्ये असे मी घालणार आहे. सगळं संगत घालणार आहे. थांबकी ताई, थांबकी नको ग, काय काढू नको ग ताई, सर बाजूला दीदी काय ऐकत नाही, दीदीला आगावपणा करते. तर अशी गवारीची शेंग झालेली आहे मस्तपैकी छान अशी. मला चक्कर यायला लागली, काय समजणं झालंय, मला बोलायला बी लय मन लागणार. असं उभं राहिलं की मला चक्करच येते, कशामुळे येते काय माहिती. असं आता कोणाला सांगायचं म्हणलं तर लाज बी वाटते. एवढं वाटते की एवढे धंदाकट आहे ते, ह्यांना काय होते काम ना धंदा. पण काय होते की काय आता मला बी समजणं नाही. उभं राहिलं की असं पटकीनं मला खाली बसू वाटतं या, असं मनच लागत नाही काय बनवायचं हे म्हणलं की लय असं म्हणजे उभं राहिलं की चक्करत आहे. बसलं तरी बी तसंच होतं आहे, असं डोळं फिरल्यासारखंच होतं या. काय झालं की काय समजणं झालं या. तर काय करून काय नाही. चला आता मी काय करते, हे झाकून ठेवते आणि शिमला मिरची जरा कसे झाले बघते. भेटूया नंतर ना. अशी शिमला मिरची झालेली आहे. थोडंसं अजून मिक्स करून घेते छान असे. छानपैकी असा किचन पुसून झाला आहे मस्तपैकी, तुम्ही बघू शकता. लयच घाण होते. आणि हे आपले शिमला मिरची असे झालेले आहे. आता लय अंधार पडला आहे, त्याच्यामुळे कसं दिसतंय. आभाळ खूप आलं आहे बाहेर, भरपूर आभाळ आले. आणि गवारीची शेंग बघूया कशी काय झालेली. तर ह्यानं धरायला 1 मिनटं. तर अशी गवारीची शेंग बी छान अशी झालेली आहे. शिमला मिरची बी छान अशी झालेली आहे. तर चला सगळ्यांना बाय बाय. हे अजून झाकून ठेवते थोडंसं. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. सगळ्यांना बाय बाय. छान झाली शिमला मिरची बरं का. तिथं वरती अंधारामुळे तशी दिसायला लागली, नाहीतर हिरवीगार आहे छान अशी. लयच आभाळ आलंय ना, त्याच्यामुळे व्यवस्थित दिसाना झालंय. ही लागली काहीतरी खटपट करायला अजून. दिली ककड्या धुवून ठेवले त्या जेवणासोबत खायसाठी. तर सगळं माझं झालंय आता. तर कपडे बाहेर भिजायला लागले, ते पाऊस येतोय काय बोलायचं. तर चला सगळ्यांना बाय बाय.